नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, संकटमोचक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला एखाद्या संकटातून बाहेर काढते किंवा आपल्यावरचं संकट निवारण करते, तेव्हा आपण त्या व्यक्तीला संकटमोचक म्हणू शकतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत गिरीश महाजन होय यांना संकटमोचक असं म्हटलं जातं. त्याचं कारण आहे की अनेक वेळा म्हणजे ज्यावेळी आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते किंवा उपोषणं झाली होती, अशा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी, गोड बोलून ते प्रकरण मिटवण्यासाठी गिरीश महाजनांनी सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांना संकटमोचक सगळे म्हणतात, भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक. पण आता एक संकटमोचक म्हणून नवीन नाव समोर येतं आहे. खरं तर संजय राऊत आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधून विस्तवही जात नाही असं म्हणतात. आणि संजय राऊत तसंही जी काही बडबड करतात नियमित, जे काही रोज मीडियासमोर रतीब घालत असतात, तो आपण जाणतोच. म्हणजे उलट मी तर ऐकलं आहे असं की लो ब्लड प्रेशर आहे माझ्या एका मित्राचं, आणि गमतीने त्याला सांगितलं तुझं लो ब्लड प्रेशर आहे, रक्तदाब तुझा कमी आहे, तर तू नियमितपणे सकाळी संजय राऊतांचे क्लिप्स बघत जा. म्हणजे मीडियासमोर संजय राऊत जे काही बोलतात किंवा रतीब घालतात आपण म्हणूयात, त्यांना अनेक लोकांनी अनेक नावं ठेवली आहेत की ते तोंडाने बोलतात की कुठून बोलतात किंवा ते काय रतीब घालतात, तर तुझं तसं केल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते. गमतीचा भाग वेगळा आहे. पण आता खरोखर पार्टी विथ डिफरन्स, हो पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारी भारतीय जनता पार्टी, आणि त्या भारतीय जनता पार्टीला भावी संकटातून संजय राऊतांनी वाचवलं आहे. भावी संकट, आणि ते कशा पद्धतीने वाचवलं आहे. खरं तर पार्टी विथ डिफरन्स असं म्हणता म्हणता आता पार्टी विथ नो डिफरन्स असं म्हणावं लागेल. याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आपल्या पक्षामध्ये इतर पक्षातील लोकांना घेते स्वतःच्या पक्षामध्ये, आणि म्हणतात की त्यांचं शुद्धीकरण केलं जातं आहे किंवा त्यांच्यावरचे सगळे आरोप हे माफ केले जात आहेत, त्यांना क्लीन चिट दिली जाते आहे. मी मागच्या एका व्हिडिओत म्हटलं होतं की शुद्धीकरण काय धोबी घाटच एक प्रकारचा. क्लीन चिट म्हणण्यापेक्षा, वॉशिंग मशीन म्हणण्यापेक्षा धोबी घाट म्हणजे मोठ्या प्रमाणात, घाऊक प्रमाणात हे सध्या काम भारतीय जनता पार्टीने सुरू केलं आहे. अशा मला एक प्रसंग आठवतो. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं पंतप्रधान पद एका मताने गेलं होतं. खरं तर त्यांना आधी परिस्थिती माहिती होती की आपल्या बाजूने बहुमत येऊ शकणार नाही कदाचित, आणि कमी पडू शकेल. तरी देखील त्यांनी बहुमत परीक्षणाला सामोरे गेले आणि मुख्यतः तत्वानुसार खासदारांना खरेदी न करता ते याला सामोरे गेले. त्यावेळी पक्षाची एवढी ताकद होती की काही खासदार फोडता आले असते, पण तत्व महत्त्वाची. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य होतं की तत्वांशी तडजोड करत नाही, आणि त्यानुसार त्यांनी पंतप्रधानपद सोडलं, पण तत्व नाही सोडली. आता बदलला आहे जमाना. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा जमाना आहे, आणि सत्तेसाठी मग ती सत्ता राबवण्याकरता मकसद काय आहेत किंवा उद्देश काय आहेत, किंवा ती सत्ता जर त्यांच्या म्हणण्यानुसार खरोखर भारताला वैभवशाली बनवायचं असेल, विकसनशील भारत किंवा विकासपूर्ण भारत, विश्वात एक नंबर बनवायचा असेल, सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था बनवायची असेल असं म्हणतात, तर मग आवश्यक आहे साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारांचा. पण हे कधी कधी अति होतं बरं का. म्हणजे अति झालं आणि हसू आलं. तसा एक प्रकार घडला आहे नाशिकमध्ये. मामा राजवाडे, उबाठा गटाचे महानगर प्रमुख आणि सुनील बागुले यांच्या बाबतीतला त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला आहे. होय, आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार होता, आणि त्याची एक आठवड्याभराची पार्श्वभूमी सांगतो की एका केसमध्ये त्यांच्यावर भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता पूर्वी हे जे दोन लोक घेतले, बडगुजर आणि बबन घोलप व्यक्तिगत माहिती आहे, मी मूळचा नाशिकचा आहे, त्यांच्यावर अण्णा हजारे यांनी आरोप केले होते त्यावेळेला भ्रष्टाचाराचे, तुम्हाला माहिती असेल ते. आणि सुरेशदादा जैन यांच्यावर आरोप केले होते अण्णा हजारेंनी, आणि त्यामुळे घोलपांना बराच त्रास सहन करावा लागला होता त्या आरोपांमुळे. तर आता ते तर आलेलेच आहेत. घोलप आणि बडगुजरांवर पण अनेक आरोप झाले, आणि तरी देखील बडगुजरांचं शुद्धीकरण झालं. हे शुद्धीकरण होणार होतं मामा राजवाडे आणि सुनील बागुले यांचं,
पण त्यांच्यावर एकाला मारहाण केल्याची, घरात घुसून मारहाण केल्याची केस दाखल झाली आणि ती केस अशा पद्धतीने दाखल केली गेली की भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा प्रयत्न, दरोडा होता. असं म्हणजे कोणतीही केस गंभीर होण्यासाठी कधी कधी पोलिसांवर देखील दबाव होतो, कलमं वेगळी लावली जातात. तर झालंय. आणि अशा दोघांना गिरीश महाजन बहुधा भेटले असतील, कारण नाशिकची जबाबदारी त्यांच्याकडे, आणि त्यांना आश्वासन दिलं गेलं असेल कदाचित तुम्ही भारतीय जनता पार्टीत या. म्हणजे काय थोडक्यात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नामोहरम करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी मी समजू शकतो की भारतीय जनता पार्टीसोबत जे 2019मध्ये उद्धव ठाकरे वागले, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्याशी वागले, तो राग अजूनही असेल मनात. पण राजकारण आहे, हे राजकारण इतकं टोकाचं आहे किंवा तो राग इतका टोकाचा असेल की कशाही पद्धतीने उद्धव ठाकरे यांना नामोहरम करायचं. मी कोणाचीच बाजू घेत नाही, पण नामोहरम करायचं म्हणून कोणत्याही स्तराला जायला भारतीय जनता पार्टी तयार आहे. आणि त्यानुसार त्यांनी मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भारतीय जनता पार्टीतील प्रवेश निश्चित केला होता. पण संकटमोचक आता महत्त्वाचं आहे, संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि भारतीय जनता पार्टी अशा लोकांना आपल्या पक्षात घेते आहे हे लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे सावध होऊन तो पक्षप्रवेश रोखण्यात आलेला आहे. म्हणजे आलं की लक्षात, भावी संकटापासून. म्हणजे नाशिकमधल्या आता निवडणुका येतील, महापालिकेच्या सगळ्याच महाराष्ट्रभरच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तर बदनामीचा एक पट्टा लागू शकला असता किंवा भारतीय जनता पार्टी ही गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेते हा शिक्का पक्का झाला असता. म्हणतातच तसं, ते खरंही आहे. हे दोन जण म्हणजे मामा राजवाडे ज्यावेळी शिवसेनेच्या पक्षात होते, उभाठांकडे होते आणि त्यांच्यावर केस दाखल झाला, त्याच्याकरता अजून एक माहिती सांगतो मी की त्यावेळी काही उभाठा गटाचेच लोक पोलीस स्टेशनला गेले होते त्यांना सोडवण्याकरता किंवा त्यांची वकिली करण्याकरता. ती नावं घेत नाही मी, दत्ता गायकवाड वगैरे मंडळी होती. पण जसं भारतीय जनता पार्टीत जाण्याचं ठरलं तसं सगळे चक्र उलटी फिरली आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं गेलं उभाठांकडून. संजय राऊत यांनी त्यांना काढून टाकल्याचंही जाहीर केलं. पण त्यांना काढून टाकले म्हणजे आता BJPत पण प्रवेश बंद, ना घरका ना घाटका अशी अवस्था झालेली आहे. पण भाजपला माझा एक प्रामाणिक सल्ला आहे, मी मोठा नाही फार सल्ला देण्याइतका, पण अटल बिहारी वाजपेयींना विसरू नये. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला तडजोड करावी लागते, राजकारण म्हटल्यानंतर तडजोड करतातच. मग अशा वेळेला मला प्रकाश आंबेडकर आठवतात की ते अजिबात तडजोड करत नाहीत त्यांच्या तत्वाशी आणि म्हणून ते मला भावतात, म्हणून मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर आता नवीन संकटमोचक एक पद्धतीने संजय राऊत भारतीय जनता पार्टीचे झाले आहे असं चित्र दिसतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.